श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. नेहमी आनंदी राहण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं. समर्थ म्हणाले, आपल्यामधला जो चिडचिडेपणा आहे, त्याचप्रमाणे आपण एकमेकांशी बोलत असताना शांत रीतीने आपण बोललं गेलं पाहिजे. परंतु आपल्यामधला जो स्वभाव असतो ना, चिडचिडेपणा, तो लोकांना दिसत असतो. दुसऱ्यांची यश पाहून तुम्ही घाबरून जाऊ नका. त्यांनी तेवढं कष्ट केलंय, मेहनत केलंय, त्यांनी कष्ट केलं, त्यांना त्यांचं फळ मिळालंय. मग आपल्याला वाटतं की अरे, माझ्या आयुष्यात तर मला काहीच मिळालं नाहीये. मिळेल, पण तू घाबरून जाऊ नकोस ना. तुला सुद्धा कष्ट करणं योग्य आहे. तू बिंदास करू शकतोस. यासाठी आपला देह बघा आनंदी असणं गरजेचं आहे. कारण आपण कोणत्या व्यक्तींचा विचार करतो, हे सुद्धा आपल्या आयुष्यात तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्या व्यक्तींचा आपण विचार करत असतो, ती व्यक्ती आपल्याला खरंच विचारते का, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचं काम करा आणि मनापासून काम करा हो. कारण का माहिती आहे, कोणी धरून बांधून तुम्हाला आणलं आणि तुम्हाला सांगितलं हे काम करा, पण तुमच्या आवडीचंच काम नाही आहे, तर ते काम करायची इच्छा होईल का तुम्हाला? नाही होणार. मन लागेल का? नाही लागणार. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या गोष्टी तुमचं मन लागते ना, जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ना, तेच कार्य करा ना. बरोबर की नाही? म्हणून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिकामटेकडे बसू नका. आपल्याला एक सवय असते, बेडवर बसलो की झालं, आपण रिकामटेकडा. कोणी आलं, कोणी पाहिलं की विचारतात, अरे आज काम नाही वाटतं, म्हणजे विचार करा. म्हणून आपली तुलना इतरांशी करणं सर्वात महत्त्वाचं म्हणजे थांबवा. दुसरा कोणी आपले बघा इच्छा पूर्ण करेल याची वाट पाहू नका. स्वतः मेहनतीने, स्वतःच्या कष्टाने मेहनत करा आणि पुढे चला. घरामध्ये बघा आनंद निश्चितच असतो, परंतु काही गोष्टींमधून आपली चिडचिड जास्त होत असते, तणाव पूर्ण होत असतो. म्हणून समर्थ म्हणाले की तणावापासून दूर राहा. का? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, सतत चिंता, सतत डोकेदुखी, हे ते कारण असतं. समर्थ म्हणाले, समोरच्याला माफ करायला सुद्धा शिका ना. कारण का असतं माहिती आहे का, आपण बोलून गेलेलो असतो आणि समोरच्याला जर आपण माफ केलं ना, तर शेवटी आपल्याला त्रास होत नाही. कारण क्षमा करणं, क्षमा मागणं सर्वात मोठं आहे. ही खरी ताकद आहे. जर आपण आपल्या भूतकाळाची आठवण आणि वर्तमान काळात जगणं जर उत्तमाचं असेल, तर भविष्याचा विचार करणं सोडून दे. आपण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण घरामध्येच बसलेलो असतो. जसं बघा वर्क फ्रॉम होम असतं, घरामध्येच काम. त्या वर्क फ्रॉम होममधून आपण आपलं शरीर संपूर्णपणे कमजोर करत असतो. फिरायला सुद्धा इकडे तिकडे आपण जात नाही आहे. समर्थ म्हणे, सतत आनंदी राहायचं आहे ना तुला, मग जरा बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे फिरला पाहिजे. रोजचं काम करत असताना आवडीने करत जा. बरोबर की नाही? समोरची व्यक्ती तुला जे काही काम सांगेल ते काम पूर्णपणे करत राहा, परंतु ते काम करत असताना
जे काम दिले त्या कामामध्ये व्यस्त राहा. बघा, एखाद्या बागेमध्ये जेव्हा आपण जातो, अनेक प्रकारची फुलं असतात. सगळी तोडून आणतो का हो? नाही. जी आपल्याला आवडतात, जी सुगंधी देणारी आहेत, जी रंगीबिरंगी आहेत, तेच आपण घेतो की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आनंदी राहायचं आहे तर महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नकोस. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, भविष्यात अतिविचार करणं थांबव. काही काही गोष्टी आहेत, आपला देह सकारात्मक नसतो, नुसता निगेटिव्ह विचारांमध्ये भरलेला आहे. आपण काय विचार करतो, अरे हा तर लहान मुलगा आहे, ही तर लहान मुलगी आहे, यांच्यासोबत कसं खेळायचं, कसं मिसळायचं. समर्थ म्हणाले, त्यांच्यामध्ये तू मिसळ. कारण काय होतं, काही काळ त्यांच्यासारखं जर होऊन राहिलं ना, तर जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळतं. समर्थ म्हणाले, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा राहावा. जास्तीत जास्त शुद्ध हवा, यामध्ये आपलं शरीर तंदुरुस्त राहत असतं. दीर्घ श्वास घ्या. कारण बघा, आपल्याला जो आवडता छंद आहे, आपल्याला जे काही कार्य करायचं आहे, त्यामध्ये लक्ष दे. सतत काहीतरी करत राहा. कोणाची वाट पाहू नकोस. बरोबर की नाही? दिवसातील काही वेळ तू स्वतःसाठी देत जा. मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तू उत्तम रीतीने लक्ष दे. पुरेशी शांत झोप घे. त्यामुळे तुझ्या मनाला फ्रेश वाटेल हो. कारण ज्या गोष्टी तुला पटत नाही ना, मग त्या गोष्टी पाहू पण नकोस, विचारसुद्धा करू नकोस, आणि दुसऱ्यांच्या जबाबदारीसुद्धा घेत राहू नकोस. जर तू दुसऱ्यांच्या जबाबदारी घेत राहिलेस तर तुला प्रश्नात अडकवतील. म्हणून दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हे सुद्धा विचार करणं थांबव. बरोबर की नाही? म्हणून तुमच्या कार्यात मदत न करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे. कारण जर प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो ना, दररोज आर्थिक बचत करणं, व्यायाम करणं आपल्या आजारांना थांबवत असतं. आपण अनेक शब्द वापरत असतो, त्यामध्ये नकारात्मक शब्द, नकारात्मक वाक्य पूर्णतः काढून टाका. शरीरामध्ये बघा, प्रत्यक्षात आपण विचार करत असतो, त्या विचारांमध्ये आपला ध्येय थांबलेला असतो. जसं हसणं असतं तसं रडणं असतं. हसत राहा, समर्थ म्हणाले. कारण रडवणारे खूप काही आहेत, पण हसवून जाणारे खूप कमी आहेत हो. ध्येय निश्चित करा. बरोबर की नाही? जर तुमच्यामध्ये ध्येय नसेल तर त्या दिशेने कार्य करून उपयोग नाही आहे. त्या दिशेने जाऊन तुम्हाला ते ध्येय गाठता येणार नाही आहे. सतत आनंदी राहण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, अरे मला कोणीतरी मदत करेल आणि मी पुढे जाईन. नाही. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामामध्ये मग्न आहे, बिझी आहे. आपण फक्त एवढेच विचार करतो, अरे मला कोणीतरी मदत करायला हवं. समर्थ म्हणाले, दिवसभर उत्तम रीतीने स्वतःची काळजी घे. तुझ्या हातून काय चांगलं घडणार आहे हे स्वतःच्या मनाशी ठामपणे विचार करून मगच निर्णय घे. निर्णय घेताना कोणालाही बोलू नकोस. बरोबर की नाही? म्हणून ज्या प्रकारे तुझ्यामध्ये जे नकारात्मक विचार येतात ना, ते थांबवण्यासाठी तुझा मित्रपरिवार, तुझे नातेवाईक किंवा तुझे घरचे येणार नाही आहेत. ते तुलाच थांबवावे लागतील. आणि जेव्हा प्रत्यक्ष सकारात्मक विचार येतील ना, तेव्हा तू आनंदाने उड्या मारायला लागशील. म्हणून समर्थ म्हणाले, विचार प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, परंतु आत्ता या क्षणाला कुठले विचार आहेत ते करणं थांबव. काय आपण दुरावस्था करून ठेवली हो शरीराची. बरोबर की नाही? प्रसन्नता वाटली पाहिजे, मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे. देह उत्तमाचा आहे
शरीराला प्रसन्नता वाटली पाहिजे. मग काय अपेक्षित आहे? परमेश्वराला हेच अपेक्षित आहे की जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे तो व्यवस्थित असावा. सदानकदा प्रसन्नता या देहामध्ये असणं आवश्यक आहे. परंतु आपण विचार जर केला तर बघा, प्रत्यक्षात आनंदी न राहता दुःखी राहतो. मग उपयोग काय? म्हणून समर्थ म्हणाले, सतत आनंदी आणि हसरा चेहरा आपला असलाच पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.